नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण करणार आहोत आवळ्याचे लोणचं. तर काल आपण आवळ्याचा मोरावळा पाहिला, आज आपण आवळ्याचं लोणचं पाहूया. तर तुम्ही पाहू शकता आपला लोणचं किती छान दिसते आणि हे ना लगेचच्या लगेच केलं दाखवलेलं आहे. ते जर असं मुरत 8 दिवस ठेवलं ना मग त्याला खूप छान तेल सुटतं. तर आज ना आता पहिला दिवस होता म्हणजे ते एवढं काही दिसणार नाही तुम्हाला त्यात, पण वरवर जसं हे करून आपण मुरून देऊ ना लोणचं तसं ते दिसायला पण छान होतं आणि खायला पण टेस्टी लागतं. तर लोणचं करण्यासाठी काय काय साहित्य घेतलं इथे मी पाववाटी मोहरी घेतले, पाववाटी तेल घेतले, 1-2 चमचे लाल तिखट, 2 चमचे मीठ, एक अर्धा चमचा हळद, 1 चमचा बडीशोप, 1 चमचे जिरे आणि 1 चमचा मेथीदाणे घेतलेत. आणि हे पाव किलो आवळे स्वच्छ धुवून पुसून कोरडे करून घेतलेत. आणि जे सर्व भांडे जे आता आपण लोणचं करताना वापरणार आहोत, सुरी, ताट किंवा चमचा किंवा ज्या भांड्यात आपण तेल हे करणार ते सर्व भांडे आपले कोरडे आहेत. मी बराच वेळ त्याला घासून कोरडे करून पुसून ठेवलेले होते. तर आता ना मी इथं कढई गरम करायला ठेवली. तर त्या कढईत आता जी आपण पाववाटी मोहरी घेतली का ती मोहरी तुम्ही पाहू शकता तडतड उडेपर्यंत भाजली. 1 मिनिटभर लागला, जास्त काही वेळ लागला नाही. आता गॅस बारीक केला आहे आणि आता याच्यात आपण बडीशोप आणि जिरे टाकून फक्त 10-15 सेकंद याला गरम करायचं, फक्त जिरे आणि बडीशोपीला त्याचा कच्चापणा जाण्यासाठी. आणि ते 10-15 सेकंद झाले की गॅस बंद करायचा. आणि गॅस बंद केल्यानंतर मेथीदाणे त्यात टाकायचे, का तर मेथीदाणे लगेच कडवट होतात, लगेच करपतात म्हणून. तर आता गरम कढईत 1-2 मिनटं राहून द्यायचं असंच आणि नंतर ह्याला पूर्ण थंड होऊन द्यायचं. आणि हे एका डिशमध्ये ओतून काढते बाजूला मी थंड होण्यासाठी. आता 2 मिनटं ठेवलं तसंच मी गरम आहे कढई तोपर्यंत मेथीदाणे गरम होण्यासाठी. आणि त्याच्यातच पाववाटी तेल टाकलं. आता हे तेल पण ना कडकडीत गरम करणार आहे आणि असंच कढईनंतर गॅस लगेच बंद करून थंड करायला ठेवणार आहे, कडकडीत गरम करणार आहे. तर तेल कडकडीत गरम झाले. आता मी ते गॅस बंद करून तेल पण थंड करायला ठेवले आणि जे आपला मसाला आहे ना तो पण थंड करायला ठेवला आहे. तो मसाला थंड झाला की त्याला मिक्सरवर मी बारीक करून घेणार आहे. तर तोपर्यंत आता आपण आवळे कट करायला घेऊया. तर तुम्हाला जर इन्स्टंट लोणचं खायचं असेल तर तुम्ही आपण मोरावळेला जसे आवळे उकडून घेतले तसे उकडून घेऊ शकता. पण हे असं मुरलेलं लोणचं असतं का हे ते छान लागतं तसं इन्स्टंटपेक्षा, म्हणून मी ह्याला मुरलेलंच लोणचं करते प्रत्येक वर्षी. तर आता मी आवळ्याचे तुकडे काढून घेणार आहे सुरीच्या साहाय्याने असे पातळ करायचे. आता हे सुद्धा जरा मोठे मोठे वाटायला थोडे, ह्याचे पण बारीक करते नंतर मी. तर एकदम बारीक असं मी आवळे उभट असे कट करून घेतले, तुम्ही पाहू शकता. मिक्सरवर पण ते बारीक करून घेतलं. तेल पण आपलं थंड झाले. तर आता आपण आपले आवळे एका भांड्यात काढूया. तर आवळ्याचं लोणचं करताना लोखंडाचं आणि पितळेचं भांडं वापरायचं नाही, स्टीलचं काचेचं वापरू शकता तुम्ही. का तर ते आवळं आंबट असतं त्याच्यामुळं ते हे होतं. तर आता आपण मसाल्यामध्ये मीठ टाकले, हळद टाकूया आणि तिखट पण त्याच्यातच टाकूया. तर एवढ्या पाव किलो आवळ्यासाठी एवढं प्रमाण परफेक्ट होतं आहे मसाल्यांचं. आता मी प्रत्येक वर्षी करते त्यानुसार तुम्हाला सांगते. ते सर्व मसाला मिक्स करून घेतला आणि आपल्या हे जे फोडी आपण कट केलेत का त्याच्यावर आपण टाकून घेऊया. ते चांगलं मिक्स करून घेऊया. आणि जे आपण तेल आता गरम करून थंड केले का ते तेल पण त्याच्यात टाकूया. तर आता तुम्हाला वाटत असेल कमी वाटत असेल तेल, पण हे ना तेल नंतर असं इतकं छान त्याला आपल्या लोणच्याचं आणि मसाल्याचं ते मुरले ना आतमध्ये तेलात की असं तेल बाहेर पडतं आणि ते इतकं छान दिसतं ना. पण ते आता सुरुवातीला पहिला दिवस आहे म्हणून तुम्हाला एवढं काही दिसणार नाही. पण आता याला 8 दिवस ह्याला हातच लावायचं नाही, नंतर 8 दिवसांनीच याला पाहायचं तर खूप छान होतं, मुरतं पण छान आणि खायला पण छान लागतं आणि तेल पण भरपूर दिसतं. त्याच्यामुळे जास्त काही तेल टाकू नका. आता जर तुम्हाला कमी वाटत असेल ना तर आता 15 मिनटं मी त्याला मुरून दिलं. तर तुम्ही पाहू शकता लगेचच्या लगेच कसं दिसायला ते सुरुवातीला कसं वाटत होतं. असं जर 8 दिवस मुरून दिलं तर असं वरी तेल येतं, त्याच्या इतकं छान दिसतं. तर आता एका कोरड्या काचेच्या भरणीत हे लोणचं भरून ठेवते आणि 8 दिवसांनीच परत मी खायला घेते, तोपर्यंत चांगलं मुरतं आहे. आणि हे लोणचं ना 1-2 वर्ष टिकतं. माझं गेल्या वर्षीचं लोणचं या आत्तापर्यंत होतं, आत्ता जस्ट महिन्याखाली संपलं. तर खूप छान लागतं. ज्यांना पित्ताचा त्रास आहे त्यांच्यासाठी तर खूप चांगले. तर कशी वाटली रेसिपी ती नक्की सांगा. आवडलं असेल व्हिडिओ तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा.